परीक्षेत अवघड प्रश्न आला की मग कळतं वर्गात किती खिडक्या आहेत, वर्गाच्या छताला किती जाळे आहेत, भिंतीचं प्लॅस्टर कुठे कुठे गेले, वर्गात पंखा आहे की नाही. वडील मुलीला विचारतात, बाळ कसा गेला आजचा पेपर. मुलगी, बाबा तुम्ही मुलगा बघायला चालू करा. परीक्षेच्या आधी अभ्यास करताना हे झालं ते तर येतंय, ते पण लक्षातच आहे, ते पण झाले, सगळं झाले. आणि परीक्षेत पेपर पाहिल्यावर अरे हे काय आले. 10 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जाऊ लागला. शिक्षक, काय झालं, खूप लवकर चालला आहेस. पप्पू, काय करणार, ज्याच्या भरवशावर पेपर द्यायला आलो होतो तोच मला विचारत आहे. वडील, तू परत एकदा नापास झालास, जरा त्या चिंकीकडे बघ, पहिली आली आहे ती. मुलगा, तिच्याकडे बघत होतो म्हणून तर नापास झालो. करारा कसा पाहिजे, सुतळी बॉम्ब सारखा, वाजला तर ठीक, नाहीतरी पेटला की नाही हे जवळ जाऊन बघायला पण जाम फाटते. बायको म्हणते, अहो ऐकलत का, त्या शेजारच्या पूजाला गणितात 99 गुण मिळाले. नवरा, अरे वा, फक्त एकच गुण कसा गेला तिचा. बायको, तो आपल्या मुलाने मिळवला आहे. संता म्हणतो, अरे 4थ्या प्रश्नाचं उत्तर सांग ना. बनता, नाही येत. संता, 5व्या. बनता, नाही येत. संता, 6व्या. बनता, नाही येत. संता, तू फक्त पास हो रे, तुला कसं मारायचा पार्ट TV मध्ये दाखवतील. लय आठवण येते त्या मित्राची. सर मला मारत असताना पट्टी मागितल्यावर ते पट्टी द्यायचे आणि एक हरामखोर बोलायचा, सर थांबा, माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे. माझ्याकडे रात्री संताचा कॉल आला आणि म्हणाला, माग तुला काय हवंय ते. मी म्हणालो, मला दुसरी बायको दे, सध्याची माझ्यासोबत खूप भांडते. सांताक्लॉजने मला खूपच तुडवलं. मग मला समजले की माझी बायको सांताक्लॉज बनून आली होती.